श्री कृष्ण जन्माष्टमी पर पनवेल के करंजाड़े में ऑपरेशन सिंदूर को समर्पित दही हंडी उत्सव देखने लायक रही। पूर्व सरपंच रामेश्वर आंग्रे के नेतृत्व में करंजाड़े शैक्षणिक सामाजिक विकास मंडल की 2,22,222 की दही हंडी को फोड़ने मुंबई, थाने, करजत और नवी मुंबई के दर्जनों गोविंदा पथकों ने सलामी दी। इस अवसर पर बीजेपी विधायक विक्रांत पाटिल, बीजेपी जिलाध्यक्ष अविनाश कोहली, गणेश कड़ू समेत तमाम नेता और असंख्य गोविंदा प्रेमी नागरिक मौजूद रहे। परंपरागत गीतों की धुन के बीच पनवेल कोलीवाड़ा की जय महाराष्ट्र व तेज व्यायामशाला के गोविंदा पथक ने ऑपरेशन सिंदूर को समर्पित इस दही हंडी को फोड़कर इनाम जीता। विधायक विक्रांत पाटिल ने आयोजक रामेश्वर आंग्रे के नेतृत्व में लगातार 8 वर्षों से आयोजित हो रहे इस दही हंडी आयोजन की सराहना की। शहरामध्ये सलग 8 वर्ष रामेश्वर आंग्रे यांच्या माध्यमातून ही भव्य दिव्य दहीहंडी साकारली जाते। एखाद्या उपक्रमाची सुरुवात करणं हे सोपं असतं, पण त्याचं सातत्य टिकवणं हे तितकंसं सोपं नसतं। रामेश्वर आंग्रेजींच्या माध्यमातून सातत्याने 8 वर्ष जेव्हा या हंडीचं सातत्य टिकवलं जातं, तेव्हा जनतेशी त्यांची जुडलेली नाळ, जनतेशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध हे त्या ठिकाणी समोर येतात। आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या वतीने आणि करंजाडे सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक विकास मंडळाच्या माध्यमातून ही भव्य दिव्य दहीहंडी 2,22,222 या रकमेची हंडी त्यांनी या ठिकाणी साकारलेली आहे। आणि सातत्याने अनेक पथकं या ठिकाणी येत आहेत, मनोरे रचतायत आणि आपला उत्कृष्ट कलाविष्कार सादर करतायत। मला वाटतं की हंडीच्या माध्यमातून आपण लक्षात घेतलं पाहिजे की कशा पद्धतीनं हा मानवी मनोरा आपल्याला संदेश देतो। म्हणजे जरी शेवटच्या थरावरती पोहोचून आमचा जो बालगोपाळ ते हंडी फोडतो तो महत्त्वाचा असतोच, सगळ्यांचं लक्ष त्याच्याकडे असतं, पण त्याच वेळेला खाली थर लावून एकमेकांची एकी दाखवून मजबूतीनं तू वरती चल, आम्ही तुझ्या बरोबर साथी नाही हा संदेश देणारे आमचे खालचे बालगोपाळ सुद्धा तितकेच महत्त्वाचे असतात। हा संदेश जर आम्ही सगळ्यांनी पाळला तर मला वाटतं एक चांगला समाज, एक ताकदवर महाराष्ट्र आणि एक सक्षम देश घडवण्यामध्ये आपण याची परिणिती आणू शकू। म्हणून आपण सगळ्यांनी येणाऱ्या कालावधीमध्ये चांगलं काम करू। या दहीहंडीच्या निमित्ताने एवढाच संदेश मी सगळ्यांना देतो। रामेश्वर नाईक एक आमचं युवा नेतृत्व आहे, या भागामध्ये जनसामान्यांच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी सातत्यानं कटिबद्ध असलेले हे नेतृत्व आहे। सरपंच पदाच्या त्यांच्या कालावधीमध्ये त्यांनी अनेक अभिनव उपक्रम राबवले आणि त्या माध्यमातून जनतेच्या हृदयात त्यांनी स्थान प्राप्त केलेलं आहे। आणि आता या या करंजाड्याचा जो विकास होतोय यामध्ये जनतेच्या उपयोगी पडण्याचं काम छोट्या छोट्या उपक्रमांच्या माध्यमातून मी समाजाच्या कसा उपयोगी पडू शकू हा प्रयत्न त्यांच्या आणि त्यांच्या सहकार्याच्या माध्यमातून सारखा होताना मला दिसतो। त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मी मनापासून शुभेच्छा देतोय। आपण हे 8वं वर्ष रामेश्वरजी साजरं करताय, आपण असंच पुढच्या अनेक वर्ष, पुढची 10 वर्ष, 20 वर्ष, 30 वर्ष ही मानाची हंडी अशी सुरू ठेवावी। आणि करंजाड्याची हंडी म्हटलं की रामेश्वर आंग्रे हे नाव त्या ठिकाणी नेहमी समोर येईल ही आम्ही आशा व्यक्त करतो। आपल्या सगळ्यांना आजच्या मंगल दिनाच्या शुभेच्छा। उत्सवाच्या तुमच्या माध्यमातून सगळ्यात पनवेलच्या पुरणच्या नागरिकांना मनापासून शुभेच्छा अर्पित करतो। आणि त्या शुभेच्छा देत असताना जे दहीहंडी पथक आपल्या पनवेलमध्ये म्हणजे मुंबईच्या इतर भागातनं पण मुंबईतनं पण आपल्याकडे ज्या मोठ्या मोठ्या दहीहंड्या लागतात त्या फोडण्यासाठी या इथे येतात, त्यांना कोणत्याही प्रकारची इजा या दहीहंडी उत्सवात होऊ नये अशा प्रकारची गणेशाचरणी प्रार्थना करतो। आणि आज आपण करंजाडे सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक क्रीडा मंडळ या मंडळाच्या वतीने आमचे सहकारी बंधू रामेश्वरजी आंग्रे यांच्या माध्यमातून दरवर्षीच करंजाड्यामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम घेऊन दहीहंडी उत्सव हा साजरा केला जातो। आपल्या सगळ्यांना ज्ञात असेल की गेल्या वर्षी याच ठिकाणी याच जागेवर पाणी प्रश्न जो करंजाड्याचा जटिल प्रश्न आहे, या जटिल प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी रामेश्वरजी आंग्रे आणि त्यांच्या सगळ्याच सहकाऱ्यांनी या इथे पाण्यावरती जो पाण्याचा त्यांना मनवा भासत होता याच्यावरती एक थीम बनवून दहीहंडी उत्सव साजरा केला होता। यावर्षी आत्ताच आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या माध्यमातून ज्या प्रकारे आपल्यावरती हल्ला केला होता पाकिस्तानने आणि त्या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना आपणही भारताने जी सक्षम ताकद दाखवून आपल्या जवानांच्या माध्यमातून जी ताकद दाखवून पाकिस्तानला जे सडेतोड उत्तर दिलं, सिंदूर ऑपरेशन म्हणून त्या ऑपरेशनला नाव दिलं गेलं। आजची यावर्षीची थीम दहीहंडीची ही सिंदूर अशीच आहे। अशा प्रकारे नाविन्यपूर्ण उपक्रम घेत रामेश्वरजी आंग्रे
सातत्याने या करंजाडे गावामध्ये कार्यशील राहत आहेत. लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते मोठ्या हिरारीने सर्वदा पुढे राहत आहेत. वहीं ऑपरेशन सिंदूर के समर्थन में दहीहंडी उत्सव का आयोजन करने वाले करंजाड़े के पूर्व सरपंच रामेश्वर आंग्रे ने बीजेपी नेताओं का आभार जताया। उन्होंने कहा कि उत्सव और उपक्रमों के जरिए करंजाड़े की जनता को सेवा और सुविधा देने का यह सिलसिला आगे भी जारी रहेगा। एक उत्साहाचं वातावरण इकडे सगळं निर्माण झालेलं आहे आणि आज खरोखरच एक सांगावं झाले, दरवर्षी आपण काही ना काही थीम घेऊन पुढे जातो, तर आज ऑपरेशन सिंदूर ही थीम घेऊन पुढे जातोय। कारण आपले विश्वविख्यात विश्वगौरव असे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात जे आपले लष्कर सामर्थ्य ते दाखवून आज पाकिस्तानचा तिथे त्यांच्या घरात घुसून जो पाडाव केला आहे, खरोखर एक सन्मानार्थ आहे। म्हणून लष्कराच्या सन्मानार्थ या दहीहंडी याचं आयोजन केलेलं आहे। विशेष करून आज बघतो आपण सगळीकडे उत्साह हा अगदी आनंदात उत्साह जो वाहत आहे, त्याच्या दृष्टीने आम्ही पुढे जात आहोत। विशेष करून आता हे सगळे इकडचे उपक्रम बघत असताना आम्ही विविधतेने करंजाड्याच्या समस्या सोडवायचा प्रयत्न केला प्रामुख्याने। त्यामध्ये अशा ज्या जनते निगडीत आहेत ते सगळे प्रश्न सोडवायला मार्गाचा प्रयत्न करतो। आम्हाला विशेष करून आमचे आदरणीय आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब असतील, महेशजी बालदे साहेब असतील, त्यानंतर विक्रांतजी पाटील साहेब असतील, त्यानंतर आमचे एक पाठीचा काढा म्हणा दादा प्रीतमजी म्हात्रे असतील, या साऱ्यांच्या त्यांच्या सगळ्यांचं पाठबळ या पाठीच्या असल्यामुळे या कर्नाटक विकास करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत असू आणि राहूत। आणि पुढे ज्या ज्या काही समस्या असतील त्या नक्कीच मार्ग ह्या सर्वांच्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पुढे प्रश्न सोडवायचा प्रयत्न करू आणि पुढे जाऊ। ब्यूरो रिपोर्ट, TV1 इंडिया। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।